नमस्कार. आज आपण आलेलो आहे मल्हारगडाच्या वरील बाजूस या आळंदी म्हातोबाच्या गावातील पाण्याचं टाकं हे पाण्यासाठी आलेलो आहे. खालील बाजूस पाहू शकतोय आळंदी म्हातोबाची हे गाव आहे व आळंदी म्हातोबाच्या या गावाच्या वरील डोंगरावर व सोनोरी गावाच्या डोंगराच्या बॅक साईडला हे पाण्याचं टाकं आहे. हे पाहू शकतो आपण. आता आपण हे पाण्याचं टाकं पूर्ण पाहणार आहे. आपण जो ट्रेक करत आलेलो आहे तो मल्हारगडावरून ट्रेक करत आलेलो आहे व हे जे पाण्याच्या टाक्याची खोली जी आहे कमीत कमी 6 ते 7 फूट असावी असा एक अंदाज आहे. व हे पाण्याचं टाकं आहे, कोरीव पाण्याचं टाकं आहे, अपरिचित आहे. परंतु या ठिकाणी येत असताल तर एकट्याने येऊ नये, कारण आत्ताच घोडा मारलेला आहे बिबट्यांनी व त्याचे आम्हाला त्यांनी फोटोसुद्धा दाखवले होते. समोरच्या बाजूस पाहू शकतो ते आहे लोणी काळभोर, हे आळंदी म्हातोबाचे गाव. तसेच तो हडपसर आणि हडपसरचा परिसर या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे आपणाला. खूप लांबवरचा परिसर या ठिकाणावरून आपणाला कव्हर करता येतो असा हा परिसर आहे. व याच्या खालच्या बाजूस 1-2 दिवसापूर्वी घोडा मारलेला आहे बिबट्यानी. त्यामुळे या ठिकाणी येत असाल तर एकट्यानं येता सोबत कोण असेल तर आणि तरच यावे ही एक विनंती आहे. त्याच्यामुळे अशा या ठिकाणी जास्त वेळ न घालवता आल्यानंतर पटकन जावे. समोरच्या बाजूस पाहू शकतो लोणी काळभोर, हे लोणी काळभोर ही आळंदी म्हातोबाची वगैरे गावं ही. तसेच पुढे गेल्यानंतर आपणाला त्या ठिकाणी स्वरतापवाडीहून नंतर पुढे गेल्यानंतर समोरच्या बाजूस उरळी कांचन हे गाव पाण्यास भेटत आहे. आणि हा हवेली तालुक्याचा खूप लांबवरचा परिसर या एका ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटत आहे. चला, टाकं पाहून झालेलं आहे आपलं व्यवस्थित असं. व आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. मल्हारगडाच्या पाठीमागील डोंगरावर एक साधारण 2 ते 2.5 किलोमीटर लांब एक अप्रतिम पाण्याचं टाकं आहे. हे शोधण्यासाठी आलेलो आहे मी आणि हे पाहू शकतो आम्ही अमोल सर आणि मी आलेलो आहे. थोडासा पावसाचा आहे हे पाहू शकतो. या ठिकाणी असणार हे सुंदर अप्रतिम पाण्याचं टाकं आहे पाहू शकतोय. आणि हा पाहू शकतोय आजूबाजूचा परिसर. या बाजूला हा जो खालील भाग आहे हा आपला हवेली तालुका आहे. उरळी कांचन, लोणी काळभोर भाग व याच्या वरच्या बाजूला पुरंदर तालुका आहे. त्या डोंगरावर जायचं आपल्याला. हो, आणि याला साईडने जायला जरा यायला पाहिजे होतं किंवा असेल त्या काळामध्ये. इथं असणार ना सर. एक काम करूया, उन्हाळ्यात आलं ना हां की एखादं काहीतरी खोदायचं घेऊन येऊ. हा, समोरच्या 1, 2, 3, 4 नंबरचा डोंगर आपण पाहू शकतो. त्या ठिकाणी आपला मल्हारगड आहे व मल्हारगडाच्या पूर्व बाजूला आता आम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एक अपरिचित असं पाण्याचं टाकं आहे समोर. ते आता आपण पाहिलेलं आहे. खूपच मोठा लांबवरचा परिसर या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे आपणाला. हां, सुंदर अपरिचित. समोरच्या बाजूस आपला पाहू शकतोय मल्हारगड. एक सापडला आम्हाला.
हे काठी पूर्ण जातं. चौकोनी असा. ही टाकी बुडत होती, ही टाकी बुडत होती. हा ती कुठे माहिती का, वर झाडे बघा मोकळं आणि चौकोनी ना, चौकोन पॅक केलाय. त्याच्या पुढे गेल्यानंतर डाव्या साईड आहे जरा. आहे आहे. मध्ये चौकोन कोणतरी बांधलं बघा झाडांचं. हा इथं वर कुठे हो, इकडे कुठे म्हणजे कोणत्या डोंगराव, ह्याच्या पलीकडे यायचं का? अर्धा तास. कुठे पण एक्झॅक्टली दाखवा आम्हाला, जातो आम्ही. कुठे एक्झॅक्टली? पाण्याचं टाक आहे बघा इकडं. हा त्या बाजूला आहे का डोंगराच्या? इथलं माहिती आहे का तुम्हाला? आणि इथलं एक सापडलं आम्हाला, एक सापडलं आम्हाला. दुसरं नाही, दोनच कोणते सांगितलं इथं. 2 किलोमीटर इथून. नक्की कुठे? साईडला आहे का? नक्की कुठे सांगा ना. हा पुढं जायचं, हा पुढं कोणतरी गाव आहे तिथे इतरायचं. मग तिथं एक दरी मोठे आहे का तिथं? मोठे. या साईडला काय मधल्या साईड? नाही नाही, सरळ पुढं. सरळ साईड सरळ म्हणजे असं पटाका नाही. हा. इथं वावर मध्ये का साईडला आहे? असं सरळ पलीकडल्या साईड. दरीच्या बाजूला. ओके ओके ओके. तुम्ही तिकडून आलाय पार ना एकदम मागून? आम्ही बघत होतो की तुम्हाला. चला बॅक टू पॅव्हिलियन. 2 किलोमीटर म्हणतात, म्हणलं असेल. लांब आहे ना इथनं खूप अजून. तिकडून जाऊ आपण त्या बंगल्यापासून गाडी लावून. एक तर सापडलं. एक झालं. चल ना. या ठिकाणावरून पाहिलं तर मल्हारगड थोडासा आपणाला बाजू दिसत आहे व या खालील बाजूस आपणाला घनदाट अरण्य पाहायला भेटत आहे. खूप मोठा परिसर लांबचा या ठिकाणावरून आपणाला सहज दृष्टीक्षेपात पडतो. आळंदी म्हातोबाच्या पाण्याच्या टाक्याचा या व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्र परिवारांना व्हिडिओ पाठवा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा भेटते. तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.